चला आज आपण असंच धरणाच्या बॅकवॉटरला या ठिकाणी फिरत फिरत आलतो. या ठिकाणी एक ठाकर समाज आहे. आता संसार आहे, जवळजवळ 10 ते 11 जण या ठिकाणी राहिलेत. पोरं आहेत या ठिकाणी. इकडे पोरांना तुमची नावं सांगा जरा. तुझं नाव काय? काजल पुनाची केदार. केदार. आणि तू तर बाळा? आर्यन पुनाची केदार. आणि तू तर बाळा? राजकुमार सुनील केदार. केदार. शाळेला कुठे तुम्ही? आम्ही दोघं भावांना गेलाय. बरं. आणि दोडवडला आहे. अरे वा. आणि तू कितवीला आहे बाळा? चौथी. आणि तू? पाचवी. आणि तू? चौथी. बेचे पाडे कोणाला येतात म्हणून दाखवा चला पटापट. आठाचा पाडा. 12चा पाडा. 17चा पाडा. अरे वा, पोर हुशार आहेत राव. वा वा वा, खरंच हुशार आहे तुम्ही. खरं तुम्ही आज काय आणलं नाही तुमच्यासाठी, पण उद्या परवा आला का तुम्हाला काहीतरी खाऊ घेऊन. तुम्ही रोज संध्याकाळी इथं असता ना. इंग्लिश येतं का कोणाला? इंग्लिशमध्ये सांगा बरं एखादी कविता, पोएम काहीतरी म्हणा बरं पटकन. आपण एका वस्तीवर आलेलो आहे. खरं तर हे तुम्ही बघू शकता त्यांची परिस्थिती काय. खरं तर हे घर त्यांचं पानसरेवाडीमध्ये त्यांचं घर आहे, पण ह्या ठिकाणी ते जे जो व्यवसाय मासेमारी, म्हणजे या ठिकाणी धरणाच्या जलाशयावर जी मासेमारी चालते त्यांचा जो व्यवसाय आहे पारंपरिक, आणि तो व्यवसाय करण्यासाठी त्यांना या जंगलामध्ये राहावं लागतं, या झोपडीमध्ये. आणि ह्या ठिकाणी वाघांची याची भरपूर भीती आहे. आणि ह्या ठिकाणी सुद्धा मुलं असतात. मग तुम्ही रोज शाळेतून जाऊन येऊन इथं करता आणि झोपायला इथंच. भीती वाटत नाही का वाघांची? काय नाही, पप्पा मम्मी आहे म्हटलं का टेन्शन नाही, नाही का? आणि रात्री जर मुतायला आली ना, संडासला आली, मग काय करणार? हा का, ऐकला बरं. काय म्हणता तुम्ही? हा, इंग्लिश पोएम म्हणणार होते, म्हणा बरं. चला तर या ठिकाणी आपण त्यांची ओळख करून घेतलेली. या ठिकाणी काकूंनी पावटा पण शिजवलेला आहे. आपण बामणे सर येते आपल्याबरोबर. आज पावटा खाऊया. आणि तुम्हाला कसं वाटला हा एक अनुभव? खतरनाक आहे खरं, या जंगलामध्ये राहणं, अशा परिस्थितीत राहणं खरं अंगावर काटा आणण्यासारखं आहे. आपण पॅक बंद खोलीत राहू नये, आपल्याला भीती वाटते. आता रात्रभर ते ह्या खोलीमध्ये असतात, या झोपडीमध्ये असतात. विचार करा मित्रांनो, जबरदस्त.